जगताप यांना सौजन्य टी शर्ट दिलं, त्यांच्याकडून दादा थँक्यू सो मच. मनाच्या अंतकणापासून त्यांनी नवीन जर्सी घातली होती. आठवली संघ पाटण तालुक्याचा लवबो 2026 साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आठवली संघाला नवीन जर्सी मैदानाच्या आतमध्ये क्वालिटी क्रिकेट पाहतोय. जर ज्यांच्याकडून आपल्या जर्सी सौजन्य आले अर्थातच आठवली संघासाठी पाहतोय आपण बबनदादा जगताप यांच्याकडून थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. ते समालोचन करते आमचे साथी समालोचक विठ्ठलदादा कदम. थँक्यू सो मच. धन्यवाद दीपक. यानंतर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. आटोली विपक्ष मॅन ऑफ द मॅच गणेश आपण यायचा आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायचा आहे. यानंतरच मात्र मॅच चालू केली जाईल याची नोंद घ्या. दोन्ही संघाचे संघनायक आपला अतिरिक्त खेळाडू. ठीक आहे. आटोली संघाकडून दीपक नाव आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आज आटोली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना न्यू जर्सी परिधान करून हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. गोलंदाज क्षेत्ररक्षण करणाऱ्या फलंदाजी करणाऱ्या संघास विनंती असेल आपलं अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायचा आहे. आडदेव संघ इथे यायचं आहे. ही स्पर्धा आपण लाईव्ह दाखवतो याची सुद्धा नोंद घ्या. पंच जोपर्यंत अतिरिक्त खेळाडू येत नाही तोपर्यंत आम्ही कॉल दिला जात नाही. यायचं आहे. या स्पर्धेचा आपण नियम पाळायचा आहे. आडदेव स्पोर्ट्स संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सनी आणि विनोद. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आटोली स्पोर्ट्स संघाकडून. पंच सामना चालू करून घ्या. अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. अगदी पंच म्हणून काम पाहतात सन्माननीय आदरणीय कुलदीप सर. अगदी त्यांच्या दोन्ही पंचांच्या माध्यमातून अगदी चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा येतो हिरवा कंदील म्हणजे मॅचला होते सुरुवात. हो पहिला चेंडू अगदी खेळून काढला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आटोली स्पोर्ट्स संघाकडून पाहायला मिळालं. एक निर्धाव चेंडू फेकला गेला. तो गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज लक्ष्मण सातत्यानं या गोलंदाजी चांगली गोलंदाजी राहिले. मागील टुर्नामेंटमध्ये मात्र या संघाला थोडंसं अपयश आलं होतं. आता मात्र चांगलं कमबॅक करून उतरलाय हा आटोली संघ. लक्ष्मण गोलंदाजी मार्गवरती. तर डावखुरा फलंदाज ओहो फटका खेळला अगदी समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पाठमार होते. तोपर्यंत पंच काय सांगता येईल. येतोय उत्तुंग दंत आणि खणखणीत षटकार आणि या षटकारांशी स्वागत केलंय लक्ष्मण याचं. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला गेला. त्यानंतर मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. तो डावखुरा फलंदाज सनी याच्या बॅटमधून केलंय. षटकारांशी स्वागत लक्ष्मण याचं. परंतु चांगलं कमबॅक करणारा हा गोलंदाज कमबॅक करेल का आणि कमबॅक करावं लागेल आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी. ते लक्ष्मण याला पुढील चेंडू फेकण्यासाठी लक्ष्मण. हो आता मात्र फसवलं गेलंय चकवलं गेलंय फलंदाजाला. एक निर्धाव चेंडू सहज चेंडू सुरुवात होतो यष्टरक्षकाच्या हातात. मागील चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. त्याच्या माध्यमातून पुढील चेंडू लक्ष्मण याच्यासाठी. ओ पटका खेळा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तोपर्यंत एकदा पूर्ण दुसरी जागा सोडली स्ट्राईक वरती फेकी पण तोपर्यंत सुरक्षितरित्या 2 धावा पूर्ण. आजची रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ दिसला. कुठेतरी शिवाजी मात्र नाराज असेल. या क्षेत्ररक्षकावरती फेकी नॉन स्ट्राईकला करायची होती पण फेकी केली स्ट्राईक वरती. एक चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल त्या आटोली संघाला. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 8 धावा. अजूनही या षटकातील चेंडू बाकी असतील. 2 चेंडूंचा खेळ बाकी. हो चांगला चेंडू हाताळला गेला. 1 धाव पूर्ण क्षेत्ररक्षक आहे. 1 या धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 9 बिनबाद 9. अगदी चांगली आणि सावध सुरुवात केली त्या आडदेव स्पोर्ट्स संघानं. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी लक्ष्मण गोलंदाजी मार्कवरती तयार. क्षेत्ररक्षण शिवाजी यांच्या माध्यमातून अगदी गरागर फिरवलं जात आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती आडदेव स्पोर्ट्स संघाचा एक अनुभवी खेळाडू विनोद.
आणि विनोद याच्यासाठी हे क्षेत्ररक्षण हलवलं जात आहे. तर शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती लक्ष्मण. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते मैदाना 9 धावफलकावरती धावा लागल्यात 9. ओ पुलटा चेंडू होता परंतु त्याचा फायदा उचलला. एक धाव पूर्ण आणि सांगतात की डायरेक्ट हिट करायला पाहिजे होता. चेंडू पकडून ठेवला क्षेत्ररक्षकानं. पंच हे षटक संपलंय. पहिला कुलदीप सर यांच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा समाप्तीचा इशारा केला जातोय. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती कोण असेल, कोण असा स्पेशालिस्ट गोलंदाज असेल आटोली स्पोर्ट्स संघाकडून. अभि अगदी दीपक आम्हाला सांगतायत अभि गोलंदाजी मार्गवरती का अनुभवी गोलंदाज अभि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी. तर मात्र स्ट्राईक वरती गेलाय तो विनोद. आटोली संघामध्ये गोलंदाजी मार्गवरती अभि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी अभि. आटोली संघाचा जर विचार केला तर विकास बने, दीपक जगताप, शिवाजी यांच्यासारखे एक अनुभवी खेळाडू या मैदानामध्ये या टीम मध्ये आणि या नवीन खेळाडूंना कुठेतरी या सिनियर खेळाडूंचा फायदा होताना दिसतोय. ओ फटका खेळा. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूला फेकी केली जाते. फेकी मात्र थोडीशी खराब म्हणावं लागेल. 2 धावा पूर्ण. या 2 धावाच्या सहाय्याने 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 12. ओ फटका खेळा. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती परंतु त्याच्या माध्यमातून होते चुकी. वन्स बॉन्स 2 बॉल्स चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. कुलदीप सर सांगतायत हा चौकार असेल. येतोय दणदणीत आणि खणखणीत चौकार आणि या चौकांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. बिनबाद 16. आडदेव संघाकडून 16. सन्माननीय आदरणीय नितीन वरंडे यांचं शुभागमन झालेलं आहे. त्याचबरोबर नितीन वरंडे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. दोन्ही बंधूंना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला सुद्धा येथे यथोचित मान सन्मान केला जाईल आयोजक कमिटीच्या वतीने. दादा यायचं आहे आपण व्यासपीठावरती. ओ आता मात्र निर्धाव चेंडू होतात परंतु एक्स्ट्रॅक्शन थोडंसं खराब पाहायला मिळालं शिवाजी यांच्या माध्यमातून. 1 धाव पूर्ण. 1 या धावाच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 17. आणि गुणलेखक म्हणून काम पाहत आहेत सन्माननीय आमचे बंधू निलेश यांच्या माध्यमातून चांगल्या गुणलेखकांचं काम पाहिलं जात आहे. आता मात्र शिवाजी एक्स्ट्रॅक्शन करत असताना नवीन एक्स्ट्रॅक्शन जात आहेत. शिवाजी येत आहेत स्क्वेअर लेग वरती. डावखुरा फलंदाज स्ट्राईक रोटेट झाले आणि डावखुऱ्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षण अगदी घराघर फिरवलं जात आहे. सनी अगदी चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप घ्यायचा गोलंदाजी करण्याचा संघास विनंती असेल. ओहो अगदी मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता. सरळ चेंडू जो फिरवत होतो यष्टरक्षक म्हणून काम पाहतायत सुनील. अगदी अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे आटोली संघाचा सुनील. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या अगदी अलाउंड कार्पेट चेंडू मैदानाला गुदगुल्या करत जातोय. सीमारेषेच्या बाहेर येतोय दणदणीत आणि खणखणीत चौकार. या चौकारांची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा जोडल्या जातात 21. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल आणि शेवटचा चेंडू निर्धाव फेकला जाईल का शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळेल. जर मोठा फटका आला तर मात्र धावांचा अक्षरशः डोंगर उभा केलाय तो आडदेव संघानं. परंतु चांगले कमबॅक करणारे गोलंदाज आहेत आटोली स्पोर्ट्स संघाकडे. मी सातत्यानं उल्लेख करतोय की दीपक बने असतील, सुनील असेल, शिवाजी असेल, दीपक जगताप एक आटोली गावचा लेजंड खेळाडू त्यांच्या माध्यमातून चांगले क्रिकेट खेळलं जातंय. संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 21. 11 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या पोहोचते 21 बिनबाद 21. हो पंच सांगतील 1 धाव असेल आणि कुलदीप सर यांच्या माध्यमातून येतोय टाटा बाय बाय चा इशारा म्हणजे षटक समाप्तीचा इशारा करतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती बिनबाद 22. अजून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ही जोडी फोडण्यासाठी आटोली संघाला मात्र यश आलं नाही. ही जोडी फोडण्यासाठी करंदार कोणाच्या हातात चेंडू सोपवेल.
माझ्या माहितीनुसार शिवाजी जातोय गोलंदाजी मार्गवरती. नक्कीच दीपक आणि शिवाजी यांच्यामध्ये चर्चा होईल. दीपक एक सिनियर खेळाडू, ज्या वेळेला संघ अडचणीत असेल त्या वेळेला अडचणीतून बाहेर काढणारा हा खेळाडू दीपक जगताप म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. एक अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेली ही आटोली गावची टीम मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना अगदी चांगला खेळ झाला. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज शिवाजी. ओ पहिला चेंडू फुलटाज होता. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये प्रोटेक्शन चेंडूला, तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. 2 धावाच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. बिनबाद 24. अजूनही उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी शिवाजी गोलंदाजी मार्गवरती. ओ पटका खेळाय समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये अगदी चांगला झेल टिपला जात आहे क्षेत्ररक्षकाकडून. सीमारेषेवरती हा झेल आणि धक्का क्रमांक पहिला आडदेव संघाला लागतोय. तो दीपक यांच्या विनोद यांच्या स्वरूपात धक्का लागतोय आणि विनोद यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक. उर्वरित आता मात्र फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 चेंडू खेळण्यासाठी दीपक मैदानाच्या आतमध्ये. विनोदन सुद्धा अगदी चांगली फलंदाजी केली, सनीला चांगली साथ दिली. दीपक नवीन फलंदाज तर गोलंदाजी मार्गवरती शेवटचा आणि हाण्यामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. ते षटक हाताळण्यासाठी स्वतः एक अनुभवी गोलंदाज आटोली स्पोर्ट्स संघाकडून शिवाजी. एक सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पहिला धक्का लागला तो आडदेव संघाला. हो या चेंडूवरती असेल एकच धाव. एक या धावानं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 1 बाद 25. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील शिवाजी याच्याकडून. अगदी चांगले चेंडू हाताळले जातील कारण एका अनुभवी गोलंदाजी मार्गवरती शेवटचं षटक आणि हे षटक कशा पद्धतीने हाताळायचं एक अनुभव असलेला अनुभवी गोलंदाज. त्या पद्धतीनं अगदी आडदेव संघाकडून एक ताकदवान फलंदाज गेलाय दीपकला सुद्धा कमी लेखून चांगला नाही. ज्या वेळेला संघ अडचणीत असतो त्या वेळेला अडचणीत बाहेर काढणारा हा फलंदाज म्हणून त्याची मैदानावरती ओळख तोच दीपक. स्ट्राईक वरती पुढील चेंडू शिवाजी यांचा. हो फटका खेळाय. या फटक्यावरती एकच धाव. क्षेत्ररक्षण करणारा एक लहान खेळाडू त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 1 बाद 26. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. आता मात्र सनी एक डावखुरा फलंदाज. ओ फटका खेळा. मिस टायमिंग स्ट्रोक स्वतः यशस्वी होतोय चेंडू आणि अप्रतिम असा झेल टिपला जातोय म्हणजे धक्का क्रमांक 2 आडदेव संघाला. आता शेवटचा चेंडू हाताळला जाईल. शेवटचा चेंडू शिवाजीच्या माध्यमातून कशा पद्धतीने हाताळला जाईल. आडदेव संघाला शिवाजीच्याकडून 2 धक्के दिले गेले. कुठेतरी मोठी धावसंख्या उभारी जाईल असं वाटत असतानाच 2 मात्र धक्के दिले ते शिवाजी यानं. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये राहुल काय किमया करेल कारण 1 चेंडू बाकी आहे. 1 चेंडूवरती जर मोठा फटका राहुलने खेळला तर मात्र धावसंख्येला कुठेतरी आकार आणि उकार नक्कीच येऊ शकतो. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी शिवाजी. हो पुढे खेळण्याचा प्रयत्न दीपक असतील. झेल टिपला जाईल का त्याच्या माध्यमातून. हो अप्रतिम असा झेल टिपला जात आहे. मगाशीच मी उल्लेख केला होता एक आटोली संघाचा एक लेजंड खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 26 आणि 18 चेंडूमध्ये 27 धावांचा पाठलाग करायचा तो आटोली संघाला. चला आटोली संघ आपण लगेचच मैदान बाहेर या आणि आडदेव संघाला विनंती असेल की आपण तयार राहायचं क्षेत्ररक्षण करण्यासाठी. मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा विभाग अंतर्गत श्री निनादेवी स्पोर्ट्स गोकुळ आयोजित श्री निनादेवी चषक 2025 अत्यंत भव्य दिव्य हे आयोजन आणि नियोजन आयोजकांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहे. आकर्षक चषक आणि चमचमत्या ट्रॉफ्या त्याचबरोबर इतर आकर्षक बक्षिसे सुद्धा या आयोजकाकडून ठेवण्यात आलेले आहेत. एक चांगलं आयोजन आणि नियोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यूट्यूब वाहिनीचा विचार केला तर की स्कोरर यांच्या माध्यमातून चांगलं लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जात आहे. अगदी कॅमेरा वर्क आमचा कॅमेरामॅन काम पाहतोय.
निलेश गणेश यांच्या माध्यमातून चांगलं कॅमेरा वर्क पाहायला मिळालं. त्याचबरोबर टेक्निकल टीम कॅमेरा वर्क रवी यांच्या माध्यमातून चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळालं. यानंतर मात्र नितीन वरंडे आणि यायचा आपण आपला या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. नितीन वरंडे आणि विशाल वरंडे आपणास मी विनंती करतोय आयोजकांच्या मार्फत आपण यायचा आपला या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. चला 8 दिवसंघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंचांना आमच्या विनंती असेल कुलदीप सर मैदानाचा आपण ताबा घ्या. एक दोन्ही पंचांच्या माध्यमातून ज्या ज्यावेळी मी समालोचन करत असतो त्यावेळी दोन्ही अगदी पंचांचा आवर्जून उल्लेख करतो. त्यांच्या माध्यमातून चांगलं काम पाहिलं जातं. कोणत्याही संघाला कोणत्याही खेळाडूवरती अन्याय होऊ दिला जाणार नाही याची जबाबदारी घेतली जाते या दोन्ही पंचांच्याकडून. याच्यानंतरचा नाणेफेक एकीकडे टीम वरंडेवाडी तर दुसरीकडे हुंबरवाडी. दोन्ही संघांना विनंती की टॉस का बॉस मंचावर यायचं. एकीकडे हुंबरवाडी तर दुसरीकडे वरंडेवाडी. टॉस का बॉस मंचावर आपल्यासोबत जोडले जातील. तत्पूर्वी आडदेव संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि मानादेवी स्पोर्ट आटोली संघ आपलं 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. एकीकडे वरंडेवाडी तर दुसरीकडे हुंबरवाडी. याच्यानंतरचा नाणेफेक या 2 संघांच्या दरम्यान केला जातोय. मोना क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री निनायदेवी स्पोर्ट्स गोकुळ आयोजित श्री निनायदेवी चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व आणि या पर्वातील अजून एक मॅच एकीकडे वरंडेवाडी तर दुसरीकडे हुंबरवाडी या दोन्ही संघांच्या दरम्यान केला जातोय नाणेफेक. अक्षयच्या हातानं हा नाणेफेक केला जातोय. छापा हे कॉल आणि छापा पडलाय. काय करण्याचा निर्णय असेल? बॉलिंग फर्स्ट. ओके, जास्त वेळ घेणार नाहीये दोन्ही संघांना. अगदी खूप खूप शुभेच्छा. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. एकीकडे आटोली संघ तर दुसरीकडे आडदेव संघ आपल्याला खेळताना बघायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा जाऊयात मायक्रोफोनवर गोड आवाज विठ्ठल दादा. धन्यवाद वैभव. आपण टॉच का बॉस मध्ये आमचे साथी समालोचक आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच वैभव. चला गोलंदाजी मार्क वरती सनी. पंच सामना चालू करून घ्या. हो अगदी पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला परंतु 1 धाव येईल. पंच सांगतायत 1 धाव असेल. श्री गणेश होतोय आटोली संघाचा. आणि एका अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवाजी आणि दीपक ही एक अनुभवी जोडी सातत्यानं धावाला सुरुवात करत असताना आटोली गावाकडून खेळताना आपण पाहतोय. विकास आणि आबी माफ करा विकास आणि आबी ही सलामीची जोडी आटोली संघाकडून मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक वरती मात्र दीपक. हो अगदी चेंडूला चांगला सन्मान दिला. थोडं क्षेत्ररक्षण आपल्याला खराब पाहायला मिळालं दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. हो खराब आणि खराब क्षेत्ररक्षण आडदेव संघाकडून. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरी धावघांचा प्रयत्न. फेकी केली गेली 2 धावावरती समाधान मानावं लागतंय. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 3. तर गोलंदाजी मार्कवरती सनी. सातत्यानं सनी पॉवर प्लेचं षटक आणि षटक कशा पद्धतीने हाताळायचा एक अनुभव असलेला एक अनुभवी गोलंदाज आडदेव संघाकडून गोलंदाजी करत असतो तोच गोलंदाजी मार्कवरती सनी. तर आटोली संघाकडून एक अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये विकास आणि आबी ही एक स्फोटक फलंदाज म्हणून दोन्ही फलंदाजांना ओळखलं जातं. तेच जोडी मैदानाच्या आतमध्ये डावाला सुरुवात करते. चला गोलंदाज आपणास विनंती असेल आपण वेळ फार खर्च करायचा नाही. हो काय चेंडू आता अगदी क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक सनी. मी मगाशी जो उल्लेख केला होता या गोलंदाजाचा सनी ज्या ज्या वेळेला संघ अडचणीत असेल त्या त्यावेळेला अडचणीतून बाहेर काढणारा गोलंदाज आणि हुकमी एक्का आडदेव संघाचा म्हणून त्याच्याकडे पाहायला जात आहे सनी. हो पुन्हा एकदा अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू परंतु 1 धाव पूर्ण. 1 या धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 4. अजूनही मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखून धरलंय ते सनी यानं. अक्षरच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात.
या गोलंदाजानं दीपक आणि आबी या दोन्ही फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या सनी यानं. ओहो काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, पण तो एक धाव येईल. एक या धावानं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 5. काय गोलंदाजी राहिल्या सनी. पॉवर प्लेचं षटक आणि षटक कशा पद्धतीने हाताळायचा एक अनुभव असलेला एक अनुभवी गोलंदाज म्हणून चांगली मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. अगदी एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्यानं ओळख निर्माण केली सातत्यानं मी या खेळाडूचा उल्लेख करतो तोच विकास बने, पण तो मोठे फटके खेळण्यापासून अजूनही रोखून धरलं. या खेळाडूला जागेवरून हलू दिलं जात नाही. ओ आता मात्र फटका खेळाय अगदी कव्हरच्या दिशेनं येतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा खराब क्षेत्ररक्षण. गोलंदाज नक्कीच नाराज असेल. 1 बॉल 2 1 सीमा रेषेच्या बाहेर चेंडू कव्हरला. हे षटक समाप्त होतोय. पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती बिनबाद 9. आता मात्र समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्या असतील. 12 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 18 धावा विजयासाठी हव्या असतील. हे षटक महत्वपूर्ण असेल. ते गोलंदाजी मार्कवरती पवन, गोलंदाजी मार्कवरती पवन वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी पवन. तर स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती मात्र गेलाय आबी आणि विकास या जोडीनं मात्र अगदी चांगली सावध सुरुवात केली. समीकरण आले 12 चेंडू आणि 18 धावांची गरज असे गुणलेखक आमच्यापर्यंत हे अपडेट देत आहेत. अगदी चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. चला स्पीडअप घ्या. 8 दिवसांग आपणास आम्ही अगदी संवेदनशील कॉल करतोय, वारंवार सूचना करतोय. गोलंदाजी मार्गवरती पवन, तर स्ट्राईक वरती आबी. नॉन स्ट्राईक वरती एक तडाखेबाज फलंदाज म्हणून सातत्यानं ज्या खेळाडूचा मी उल्लेख करतो तोच विकास बने. क्षेत्ररक्षण थोडस हलवलं जातंय. ओ पटका खेळाय अगदी मिड विकेटच्या दिशेने येतोय. उत्तुंग दंदन आणि खणखणीत षटकार आणि या षटकारांनी स्वागत केलंय पवन याचं. मी मगाशीच उल्लेख केला होता आटोली संघाचा. या अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक वरती दीपक, तर स्ट्राईक वरती आबी याच्या बॅट मधून आपल्याला चांगला उत्तुंग दंदन आणि खणखणीत षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चेंडू खेळून काढला. तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का. एकच धाव आबी सांगतायत. एक या धावावरती समाधान मानतायत. एक या धावानं धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 16. एक चांगली सुरुवात आटोली स्पोर्ट्स संघाकडून. ओ मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसला. क्षेत्ररक्षक येतोय. जज केला जाईल का. अगदी चांगला प्रयत्न राहिला क्षेत्ररक्षकाचा, परंतु माझ्या माहितीनुसार थोडंसं सूर्याची किरण कुठेतरी डोळ्यावरती आले असतील आणि हा झेल जमिनीला दान केला जातोय. परंतु विकास सारख्या फलंदाजाचा तुम्ही झेल ड्रॉप करतायत. कॅच विन मॅच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये आणि हा झेल जमिनीला दान केल्यानंतर मात्र येणारा काळ सांगेल की विकास सारख्या फलंदाजाचा तुम्ही झेल सोडणं किती महागात ठरू शकतं. हो पुन्हा एकदा मोठा, परंतु पंचांचा हात समांतर रेषेत म्हणजे धाव अवांतर. या अवांतर धाव्याने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 19 बिनबाद 19. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओ पटका खेळाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. अगदी डीप मध्ये प्रोटेक्शन आहे चेंडूला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. या 2 धावाच्या साहाय्याने 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत बिनबाद 21. 8 बॉल आणि 6 धावांची गरज आटोली संघाला. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. या षटकात मॅच संपली जाईल का पाहायचंय. हो पंचांचा पुन्हा हात समांतर रेषे म्हणजे धाव अवांतर. आता मात्र 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. स्ट्राईक वरती मात्र एक स्फोटक फलंदाज आटोली स्पोर्ट्स संघाकडून विकास मोठा फटका खेळेल का आणि ही मॅच संपवेल का आणि आयोजक कमिटीचा सुद्धा वेळ वाचवेल का. हो अगदी निर्धाव चेंडू. सहज चेंडूला सुरुवात होतो यष्टरक्षकाच्या हातात. आता समीकरण आले 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. पुढील चेंडू. फटका खेळाय. एक धाव पूर्ण.
एक या धावाने धावा फलक पुढे सरकतोय. धावा फलकावरती धावा जोडल्या जातील 23. शेवटचा चेंडू पंच सांगतात हे षटक समाप्त होत आहे. आता मात्र समीकरण आम्ही पोहोचवतोय. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आणि या 4 धावा रोखण्यासाठी कर्णधार कोणाला आमंत्रित करेल असा स्पेशलिस्ट गोलंदाज कोण असेल आरदेव संघाचा की या 4 धावा रोखू शकेल. अनेक वेळा टेनिस क्रिकेट मध्ये अशा धावा रोखल्या गेल्यात आणि या धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल आरदेव गावचे ग्रामस्थ गावकरी यांचं लक्ष लागून राहिलं असेल तर राहुल याच्या गोलंदाजीवरती तर स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती आबी आटोली संघाची एक अनुभवी जोडी. अजूनही ही जोडी फोडण्यात आरदेव संघाला यश आलेलं नाही. आता मात्र फक्त विजयासाठी 4 धावांची गरज. 6 चेंडू आणि 4 धावा. ओ पटका खेळलाय का कॉर्नर रिझनला येतोय उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार आणि या षटकारांनीशी ही मॅच संपवले. अगदी विजय टीमचं अभिनंदन आणि पराजय टीमचं सुद्धा आभार. दोन्ही टीमनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि आपला चांगला खेळ दाखवला त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार. यानंतर मात्र कुसुंडगावचा एक हक्काचा आवाज आणि आमचे साथी समालोचक अष्टपैलू खेळाडू म्हणून मी सातत्याने ज्या खेळाडूचा उल्लेख करतो तेच वैभव चोपदार. आपणास विनंती असेल की आपण याचं समालोचन करण्यासाठी वैभव चोपदार आमचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण समालोचन करण्यासाठी याचं आहे. मोरणा क्रिकेट असोसिएशनला लाभलेला एक हक्काचा आवाज वैभव चोपदार. यानंतर होणारा सामना वरंडेवाडी संघ विपक्ष पंचांना थोडी विश्रांती द्यायची. आपण आयोजक कमिटी आपले 2 पंच मैदानाच्या आतमध्ये पाचवा. यानंतर पुढील मॅचचं समालोचन आमचा लहान बंधू कुसुंडगावचा आवाज आणि मोरणा क्रिकेट असोसिएशनला लाभलेला एक दर्जेदार आवाज म्हणून वैभव यांना मी विनंती करतोय की पुढील मॅचचं समालोचन करायचं आहे. याचं आहे वैभव. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आबी आपण यायचा आहे आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. आणि आयोजक कमिटीला विनंती असेल की ज्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक हा किताब द्यायचा आहे त्या मान्यवरांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. यानंतर मी वैभवला विनंती करतो की पुढील मॅचचं समालोचन करायचं आहे. यस धन्यवाद सर. याच्यानंतर आपण लगेच जाऊया मॅचच्या दिशेनं. हरीश कोळेकर ऑफिशियल पंचांसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. या सामन्यासाठी ऑफिशियल पंच म्हणून 2 कार्यरत आहेत. एकीकडे विजय तर दुसरीकडे हरीश. या लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि स्पीडअप करा मॅचला. एकीकडे वरंडेवाडी तर दुसरीकडे हुंबरवाडी. नाणेफेक जिंकली आहे वरंडेवाडी संघानं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर हुंबरवाडी संघाला मात्र आमंत्रित केले फलंदाजीसाठी. आपले 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा मित्रांनो, कारण आज आपला चांगला माणूस आहे. 3-3 षटकांचा प्रत्येक सामना व्हावा आणि अगदी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुद्धा चांगल्या प्रकाशामध्ये पार पडावा ही आपली इच्छा आहे आणि ती आज पूर्ण आपल्याला करायची आहे. नाणेफेक जिंकलाय वरंडेवाडी संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय हुंबरवाडी संघाला. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एकीकडे रणजित तर दुसरीकडे हनुमंत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजीच्या मार्कवर अर्थातच ज्यानं पूर्ण पश्चिम महाराष्ट्र गाजवलाय आपल्या गोलंदाजीच्या जीवावर, अगदी मोरणा एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातो तो विशाल वरंडे आपल्याला बघायला मिळेल. गोकुळ संघाचं हे भव्य दिव्य आयोजन. एकीकडे रणजित तर दुसरीकडे हनुमंत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जर्सी नंबर 25 हनुमंत तर जर्सी नंबर 77 रणजित आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर विशाल. एकीकडे वरंडेवाडी दुसरीकडे